नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वात पहिल्यांदा दिवाळीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तर आजची जी रेसिपी आपण बघणार आहोत ती मस्त गोड खुसखुशीत खाज्याची रेसिपी बघणार आहोत। करायला अगदी सोपी आहे, लवकर होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 400 ग्रॅम मैदा घेतला आहे, मीठ घेतलेला आहे आणि 75 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे 3-4 चमचे आणि तूप घेतलेला आहे साठ्यासाठी। तर आता चला रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवे असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि सध्या आपण दिवाळी स्पेशल पदार्थ बघत आहोत, तर नक्की सबस्क्राइब करा, नाहीतर मिस करचाल। तर चला पुढची रेसिपी आपण कंटिन्यू करूया। तर आता आपण ताटामध्ये सगळा मैदा काढून घेऊया। यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया। आता त्यामध्ये आपण 75 ग्रॅम तूप घालणार आहोत। तूप छान सगळ्या पिठाला आपण चोळून घेणार आहोत। व्यवस्थित मैदा आणि तूप हे मिक्स झालं पाहिजे। अगदी किंचित मीठ घालायचं आहे आपल्याला इथे। आणि आता हे तूप आणि मैदा आपण छान सगळा व्यवस्थित चोळून घेऊया। हे पहा, या प्रकारे मैद्याची पूर्ण अशी मूठ झाली पाहिजे। या पद्धतीनं एकत्र गोळा झाला पाहिजे। तर आता आपण यामध्ये पाणी घालून छान मळून घेऊया। पिठामध्ये लागल तसंच पाणी वतत मळून घ्यायचं आहे। आपण चपातीला जसं मळतो ना तसं हे पीठ मळायचं आहे। हे पहा, या पद्धतीनं पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे। अगदी चपातीला आपण जसं मळतो ना तसंच मळायचं आहे या पद्धतीनं। आता ह्याला 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये तूप मिक्स करून साठा तयार करून घेऊया। आता या साठ्याला छान मिक्स करून आपण फेटून घ्यायचं आहे। ह्याला थोडंसं असं चमच्याने आपण छान फेटून घेऊया। जेवढं फेटल तेवढं हे पीठ अगदी हलकं होतं आणि आपल्या खाज्याचे लेयर्स खूप छान पडतील। आता इथे मी पोळपाटाला आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे। तर आता आपण लाटी लाटून घेऊया। गोळा घ्यायचा आहे आपल्याला। तर आता आपण लाटून घेऊया। अगदी पातळ लाटायचं आहे आपल्याला याला। या पद्धतीनं पूर्ण लाटी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं आपण 3 लाट्या लाटून घेणार आहोत। या पद्धतीने दुसरी लाटी पण आपली लाटून झाली आहे। तर इथं आपली ही तिसरी लाटी पण छान लाटून झाली आहे पातळ। तर याला आपण साठा लावून घेऊया। अगदी एकसारखा लावून घ्यायचा आहे साठा। हे बघा, व्यवस्थित मी साठा लावून घेतला आहे। आता याच्यावर आपण दुसरी लाटी टाकणार आहोत। मस्त छान अशी लाटी सगळ्या साइडनं पसरून घ्यायची आहे। याला पण आपण छान साठा लावून घेऊया।
मस्त छान साठा लावला गेला आहे। आता याच्यावर आपण ही तिसरी लाटी ठेवूया। तुम्ही अशा तुम्हाला पाहिजे तेवढ्या लाट्या करू शकता, शक्यतो 3 नाही तर 4 बास होत्या। मी इथं 3 लाट्या लावल्या आहेत। हाताने थोडंसं दाबून घ्यायचं। आता याच्यावर पण आपण छान साठा लावून घेऊया। व्यवस्थित साठा सगळीकडं लावला गेला आहे। तर आता याला आपण छान असं फोल्ड करून घेऊया या पद्धतीने आतल्या साईडनं। नेहमी खाजा करताना तेलात खाजा टाकल्याबरोबर तो सुटतो, हा एक प्रॉब्लेम खूप होतो। तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या पद्धतीने कढईला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये खाजा टाकल्यावर त्याचे पदर सुटणार नाहीत। तर सर्व बाजूने आपण छान पाणी लावून घेऊया कढईला, म्हणजे ह्या लाट्या एकमेकांना चिटकून राहतात। तर आता याला आपण छान फोल्ड करून घेऊया या पद्धतीने। छान। तर इथं पूर्ण रोल करून झालेला आहे। याला आपण कट करून घेऊया। पहिल्यांदा साईडचं थोडंसं काढून घेऊया आणि छान कट करून घेऊया। हे बघा छान कट करून झाले आहेत। तुम्हाला एक लेयर उचलून दाखवते। हे बघा किती छान लेयर पडले आहेत, किती छान खाजा आपला झाला आहे। लेयर्स पण किती पडले आहेत तुम्ही बघू शकता। तर याला आपण काढून घेऊया। आता फक्त काय करायचं की असं लाटी घ्यायची आणि त्याला फक्त हलक्या हातानं प्रेस करायचं, सेम असं। तर अशा आपण सगळ्या लाट्या करून घेऊया। हे बघा झालं। इथे आपल्या सगळ्या लाट्या तयार झाल्या आहेत लाटून। तर आपण याला आता छान तळून घेऊया। तर आता आपण कढईमध्ये तेल घालूया। तेल अगदी खूप कडकडीत तापवायचं नाही आहे आपल्याला। जास्त तेल तापलं तर खाजा टाकल्याबरोबर ते एकदम लाल होऊन येतात। तर ह्याला अगदी मंद गॅसवर आपल्याला तळायचं आहे। तेल पण अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे। अगदी बारीक गॅसवर ह्याला तळायचं आहे। तळताना अजिबात गडबड करायची नाही, उलटायची। हे हळूहळू तळून वर येतात। हे बघा असे वर यायला लागले आहेत तळून। पदर पण बघा किती छान सुटायला लागले आहेत। जेवढं बारीक गॅसवर आपल्याला तळता येईल ना, तर तेवढ्या बारीक गॅसवर तळायचं आहे, तेवढे छान पदर सुटतील ह्याला। हे बघा किती छान पदर सुटले आहेत याला। वाव, तुम्ही बघू शकता किती छान लाट्या आपल्या तळल्या गेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की कसलीच लाटी इथं खुलली नाही आहे आपली। पदर छान सुटले आहेत, पण अशी त्याची लाटी खुलली गेलेली नाही आहे तेलात टाकल्याबरोबर। जेवढं बारीक गॅसवर आपल्याला छान तळता येईल तेवढं तळायचं आहे। हळूहळू याला कलर चढत जातो। प्रत्येक घाणा तळायला जवळपास 3 ते 4 मिनिट लागतात। तर गडबड अजिबात करायची नाही, व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे। कलर पण बघा किती छान हळूहळू चढायला लागलेला आहे। हे बघा कलर किती छान आलेला आहे। पूर्ण सगळ्या लाट्या आपल्या तळून झाल्या आहेत मस्त। तर याला आपण काढून घेऊया। हे बघा किती छान पदर सुटले आहेत।
बघा किती छान आपले सगळे खाजा छान तळून झाले आहेत, किती छान लेयर्स आले आहेत त्याला. मस्त आपला खाजा सगळा तळून झाला आहे. तर याला आपण आता पाकातनं काढून घेऊया. तर आता आपण पाक करून घेऊया. तर इथे आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तर त्यासाठी आपण फक्त साखर भिजेल एवढीच आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पाकामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि अगदी थोडीशी केसर घालणार आहोत. केसरनी पाकाला अगदी छान कलर येतो. हे बघा इथं पूर्ण तार तयार झाली आहे पाकाची, म्हणजे हा पाक तयार झाला आहे पूर्ण. आता 1 ते 2 मिनिट आपण खाज्याला पाकातच ठेवणार आहोत. छान पाक त्यात मुरून द्यायचा आहे आणि 2 मिनिटानंतर आपण याला काढून घेऊया. आता 1 ते 2 मिनिट झाले आहेत. पाक पण छान खाज्यात मुरला आहे. तर आपण खाजा काढून घेऊया आणि एका चाळणीत ठेवूया नितळायसाठी. तर इथं आपला खाजा तयार झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर नक्की ह्या दिवाळीला ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मला खाऊन दाखवते. मस्तच एकच नंबर झालेली आहे. नक्की ट्राय करा.